आपल्यासाठी आजच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। कापसाची आवक घटली, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्मीच झाली खरेदी। शेतकऱ्यांच्या भाववाढीची अपेक्षा, अनेकांनी घरातच साठवून ठेवला कापूस। आता लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा, 1,500 की 2100 रुपये मिळणार याची उत्सुकता, जामनेरला महिलांमध्ये चर्चा। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्याचा विमा कंपनीला सूचना, तर पुढील आठवड्यामध्ये होणार पीक विमा वितरित। नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्याचा विमा कंपनीला सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार आता पुढील आठवड्यापासून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% अग्रिम रक्कम जमा होणार आहे। यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी सध्या समोर आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यामध्ये होणार पीक विम्याचं वाटप। राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच 25% अग्रिम पीक विम्याचं वितरण सुरू होणार आहे। सध्या पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्याच्या देखील पीक विम्याच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेला असून त्यानुसार आता लवकरच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। तर जवळपास आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 500 कोटी रुपयांचं वर रक्कम वितरित होणार आहे। 33,000 शेतकऱ्यांच्या रब्बी पीक विमा येवला तालुक्यातील सर्वाधिक नोंद, तर त्या तारखेखालील सिन्नर मालेगावचाही समावेश। यंदा नाशिक जिल्ह्यातील समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वात छोटी व मोठी धरणे 100% भरलेली आहेत। खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांची रब्बीचे पिके घेण्यासाठी लगबग सुरू आहे, तर कांदे, गहू, हरभरा आदी पिकांची लागवड सुरू झालेली आहे। शासनाकडून रब्बी पीक विमा काढला जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील 33,652 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ घेतल्याची माहिती जिल्ह्यातील कृषी खात्याने दिली आहे। 7.25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 350 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा। 2024 अग्रिम पीक विमा संदर्भातील महत्त्वाची बातमी सध्या पाहायला गेलं तर परभणी जिल्हा व 25% अग्रिम पीक विम्यासाठी पात्र असून परभणी जिल्ह्यातील 7.25 लाख शेतकऱ्यांना 2 नोव्हेंबरपासून 350 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विम्याचं वाटप होणार आहे। बोगस बियाणे, बनावट खत विक्रेत्यावर कठोर कारवाई, केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचा अधिकाऱ्यांना आदेश। कोल्हापुरामध्ये शेतकऱ्यांचे 7 कोटी रुपये टिंबक अनुदान थकले। केंद्र आणि राज्य शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 7,05,59,000 रुपये टिंबकचं अनुदान थकलेलं आहे। शेतकऱ्यांचा पीक विमा व अनुदानाचा वाटपास होणार प्रारंभ, आमदार विटेकर यांची माहिती। सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या पीक नुकसानीपोटी झालेल्या नुकसानीची भरपाई आर्थिक मदत वाटप करण्यात यावी अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती। त्याचप्रमाणे येत्या 2 दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 25% अग्रिम पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणीमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणार 55,000 रुपये कोटींचा भार। लोकप्रिय घोषणासाठी तिजोरीवर पडणार 2 लाख कोटींचा खर्च। वैजापूर शेतकऱ्यांचे पैसे चुकते करण्याचे निर्देश, आमदार बोरनारांचे शेतकऱ्यांना दिलासा। कांदा लागवड नसतानाही संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा व पाथर्डीतील 72,041 शेतकऱ्यांना भरला विमा। कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला या बाजार समितीमध्ये 7,800 रुपये प्रति क्विंटल या भावाने कापसाला बाजारभाव मिळाला। शेतकऱ्यांच्या कापूस बाजारभावामध्ये 200 रुपयांची वाढ। महिनाभरामध्ये झाली 31,458 क्विंटल लाल कांद्यांची आवक, सरासरी 3800 रुपयापर्यंत दर, तर बाजार समितीत मक्यांचीही विक्रमी आवक। आचारसंहिता संपली, 65,000 शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा। ऑगस्ट सप्टेंबर अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान, मदतीसाठी हवे 73.88 कोटी रुपये। वाशिम जिल्ह्यातील 31 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे तब्बल 53,839 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील खरीप हंगामातील पिकांचं नुकसान झालेलं आहे। या संदर्भातील जिल्हा प्रशासन विधान स्तरावर अहवाल सादर करीत आहेत। 62,504 शेतकऱ्यांसाठी एकूण 73,88,55,588 रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। सोयाबीनच्या आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने आदेशास वारंवार, तर केंद्रामध्ये 12% प्रमाण, खरेदी सॅम्पल पाहून शेतकऱ्यांची माघार। दिवाळीमध्ये महाग झालेला किराणा झाला स्वस्त, साखर, तेल, डाळ, शेंगदाण्याचे दर घसरले। लगन सराईमुळे कापड बाजारामध्ये आता गर्दी। विमाधारक शेतकऱ्यांना 2.5 लाख लाभ फक्त 54 जणांना।
जिल्हा मध्यवर्ती बँकेची योजना 4 वर्षामध्ये 217 लाभार्थी योजनेचा फेरविचार करण्याची केली शेतकऱ्यांनी मागणी. निवडणूक संपली तरीही पीक नुकसानी भरपाईसाठी प्रतीक्षात 234 कोटी रुपयांची जिल्हा प्रतीक्षी प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित.